नमस्कार. हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ते आहे तेर येथील गुरुबाकाकाचे प्रसिद्ध असे मंदिर. आणि हे जे छोटे दिसत आहे ते आहे महादेवाचे मंदिर. जेथे शिव तिथं संत आणि संत तेथे शिव, म्हणून ही महादेवाची पिंड आहे. ही खूप पुरातन पिंड आहे. पुरातन मंदिर पण पुरातनच आहे. तरी पण ह्याची नक्षी बघा किती सुंदर आहे. हे आहे गुरुबाकाकाची समाधी मंदिर आणि पाठीमागे विठ्ठल रुक्मिणी दिसत आहे. आणि रुक्मिणी गुरुबाकाकाला भेटायला तेरला आले होते, म्हणून गुरुबाकाकाच्या पाठीमागे विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर आहे. हे बाहेरून मंदिर दिसते असे. हे पहा, याची नक्षी पहा. आणि ही आहे गुरुबाकाकाच्या हातची वीट. ही वीट पाण्यावर तरंगते. आता व्यवस्थित दिसत नाही बघा. वीट हे बकेटमध्ये आहे, पाण्यात आहे, पाण्यावर तरंगलेली वीट आहे पहा. आणि हे आहे तेरणा नदी आणि पूल. उन्हाळ्यात पण ह्याचं वातावरण हिरवगार आहे. नदीला पाणी आहे. पावसाळ्यात खूप पाणी येते ह्या नदीला. पुलावरून पाणी जाते. काका मंदिरातली छोटी मंदिरं आहेत. ही दत्ताची मूर्ती आहे. खूप जुनी असल्यामुळं त्याचा कलर गेला आहे. हे शेगावचे गजानन महाराज आहेत. आणि हे आहे कालभैरवनाथाचे मंदिर. हे पण खूप जुनं आहे. बघा परिसर दाखवत आहे ते आहे रामलिंगाप्पा लामतुरे संग्रहालय, वस्तू संग्रहालय तेर. येथील मूर्त्या बघा. हे सगळं खोदकामात सापडलेलं आहे. तेरला संताची भूमी म्हटली जाते. तसेच सगळे वस्तू संग्रहालय प्रसिद्ध असे आहे. हे फक्त धाराशिवपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. हे पहा, नक्षीकाम पहा किती सुंदर आहे. मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. हे सर्व साहित्य लामतुरे सर गुरुजी म्हणून होते. त्यांनी शासनाकडे 1971 साली सुपूर्द केले आहे. हे पहा, हे सर्व बाहेर मूर्त्या आहेत. ह्याचे नक्षीकाम खूप सुंदर आहे पहा. त्याच्यामध्ये पण मूर्ती आहेत. आम्हाला जास्त फोटो काढू देत नव्हते तिथले दादा, तरी पण आम्ही काढलेत. हे पहा, हे बाहुल्या. हे देव आहेत, पहिले जुने देव आहेत. हे देवाचे टाक आहेत. त्या मूर्तीचा फोटो काढायला बंदी आहे तिथे. हे आहे ते पण पाण्यात तरंगणारी वीट पण आहे इथे. विष्णूची मूर्ती आहे. कार्तिकेयाची मूर्ती आहे. ही विष्णूची आहे. खूप सुंदर आहे मंदिर. इथले वस्तू संग्रहालय एक वेळ अवश्य भेट द्या. मातीचे दिवे, वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे दिवे आहेत इथे. खूप पुरातन वस्तू आहेत इथे. ते जास्त दाखवता येत नव्हते. टाक वगैरे आहे तिथे. हे गणेशाची मूर्ती आहे. तिथं सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही अवश्य वाचू शकता. ही महादेवाची पिंड.
खूप जुन्या वस्तू इथे सापडल्या आहेत तेर या गावाला. हे सगळे खोदकामात सापडलेलं आहे. ह्याच्यामध्ये हस्तिदंताच्या बाहुल्या होत्या, त्या खूप सुंदर दिसत होत्या. ह्याच्या आतमध्ये दिसतंय हे बाहेरील आहेत. सातवाहन काळातील मूर्त्या आहेत. टाक आहेत, इकडे माठ आहे, चाक आहे, रथाची चाक आहेत, नंतर जाता आहे जुनं, वेगवेगळ्या प्रकारची जाती आहेत. खूप सुंदर आहे, एकदा अवश्य भेट द्या. नक्षीकाम सुंदर आहे इथलं. बघा जुन्या काळातली पण नक्षी आहेत. बघा मोराची नक्षी किती सुंदर काढलेली आहे. हे आहे नवीन वस्तू संग्रहालय भावी, त्याचं बांधकाम चालू आहे. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा. आणि एक वेळ तेर या गावाला अवश्य भेट द्या. तेर हे गाव धाराशिवपासून फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे.